नमस्कार मित्रांनो, सरकार वेळोवेळी गोरगरिबांसाठी नवीन योजना आणत राहतो, जेणेकरून लोकांना त्यांचा जास्तीत जास्त फायदा घेता येईल. यावेळी सरकारने रेशन कार्ड धारकासाठी एक नवीन योजना आणलेली आहे. या योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारकांना धान्यासह दर महिन्याला ₹1000 दिले जाणार आहेत. सरकारने रेशन कार्ड धारकासाठी एक नवीन योजना जाहीर केलेली आहे. या योजनेचा फायदा मोठ्या प्रमाणात लोकांना होईल अशी अपेक्षा आहे. विशेषतः ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही त्यांच्यासाठी ही योजना सर्वात फायदेशीर ठरू शकते. कारण या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना अन्नधान्यासोबतच दर महिन्याला ₹1000 दिले जाणार आहेत. या योजनेचा उद्देश केवळ गरीब कुटुंबांना मोफत रेशन देणे नाही, तर गरीब आणि गरजू कुटुंबांना आर्थिक मदत करणे आहे. या योजनेचा लाभ फक्त त्या लोकांनाच मिळेल जे सरकारने ठरवून दिलेल्या निकषाची पूर्तता करतात. तर या योजनेसाठी निकष काय आहेत ते बघू. सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा वेबसाईटला भेट द्यावी लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. अर्ज करण्यासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुकची प्रत, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ही योजना 1 जून 2025 पासून सुरू होईल. तर अर्ज कसा करायचा ते बघू. सर्वप्रथम राज्य अन्न आणि नागरी पुरवठा वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर रेशन कार्ड नवीन योजना 2025 या पर्यायावर क्लिक करा. रेशन कार्ड क्रमांक आणि इतर तपशील भरा आणि कागदपत्रे अपलोड करा. यानंतर फक्त अर्ज सबमिट करा. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.